मनुष्याच्या जीवनामध्ये पण या घटना सांगितल्या. मृगतृष्णेच्या पाठीमागे मनुष्य धावत असतो, धावत जातो, धावत जातो, धावत जातो आणि शेवटी फलश्रुती काहीच होत नाही. त्याच्या मृत्यूचा जवळ काळ येतो आणि त्याच्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे मुक्त होणं, भौतिक जंजाळातून मुक्त होणं, असं प्रभुपादांनी वाक्य काय वापरलं? त्या भौतिक जंजाळातून मुक्त होण्यासाठी त्याला जो मनुष्य देह मिळाला. जंजाळ शब्द कळतो ना, फसलेली गोष्ट. कारण ते हरिण दिवसभर पळतं म्हणजे फसलेलं आहे, त्याला कळत नाही. पाणी आवश्यकता आहे. मी माझ्या शेजारी बघतो, जिकडे तिकडे बघतो, कुत्री, मांजरीची पिलं, गायींचे बछडे सगळे भूक 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 करतायत. सगळ्यांना भूक लागली. सगळे कुत्रे इकडे तिकडे फिरतात, सगळे बछडे इकडे तिकडे फिरतात. बरं, कुठल्याही कुत्र्याला नोकरी करता येत नाही, कुठल्या गायीला मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये कामाला जाता येत नाही, मोठमोठी शेती पिकायची त्यांच्याकडे काही सुविधा पण नाही. आणि त्यांच्या आतमध्ये काय आहे? भूक आहे. भुकेसाठी काय चालू आहे? तुम्ही बघितले रस्त्यावर फिरणारे कुत्रे काही पण खायला तयार होतात, पण ते पण वेळेवर मिळत नाही. कारण का? ही जीवात्मीच आहे आपल्यासारखे. आपण सर्वजण ते काय, आपण काय सगळे कसं आहे, आहार निद्रा भयमेतू सगळं सुरू आहे. पण सगळे भौतिक जंजाळात फसलेले आहेत. ते पण फसलेले आहेत आणि आपण पण एका विशिष्ट भौतिक जंजाळात फसलेलो आहे. कारण काही माहिती नाही. आजची जी पोझिशन आहे ती काय बदलती. पोझिशन आपले काय होतं? बदलती पोझिशन असते. आपलं चेंजेबल आहे जीवन. त्यामुळे आज जे कंडिशन आहे, ज्या पोझिशन मध्ये आहोत आपण, त्याचं सांगता येत नाही. आणि अनेक जन्म आपण ह्या जंजाळात फसलेलो आहे. कधीतरी आपल्याला माहित नाही कितीतरी वेळा आपण इंद्रचंद्र होऊन आलो असावे. स्वर्गीय भोग हे ते घेऊन फिरून आलोय आणि पुनरपि जनन म्हणजे सांगितलं नाही की पुन्हा पुन्हा आपण त्या भौतिक जंजाळात फसलेलो आहोत. या जंजाळातून फसलेल्या जीवांना सोडण्यासाठी भगवंत म्हणतात माझ्याकडे यावं लागेल. कुठे? माझ्या धामात यावं लागेल.